संध्याकाळच्या वेळेसाठी की नाही घरच्या घरी फ्रँकीच म्हणा फ्रँकी केली होती चपातीची. म्हणजे मी काय केलं होतं, अंडी की नाही उकडून घेतली होती. त्याचे उभे की नाही प्रत्येक असं स्लाईस केले होते. म्हणजे अर्ध्या भागाचे 3, अर्ध्या भागाचे 3 असं एका अंड्याचे 6. त्यानंतर चपाती घेतली. माझ्याकडं काय टोमॅटो केचप पण थोडंसंच होतं, जेवढं होतं तेवढं मला 2 चपातीसाठी करायचं होतं दोघांना. त्यामुळे दोन्ही चपातीला पुरेला असं मी लावून घेतलं. त्यानंतर अंडी लावून घ्यायची, जे स्लाईस उभे केले होते ना ते लावून घ्यायचं. मग त्यावर तुम्ही उभा चिरलेला कांदा जर असेल तुमच्याकडं कांदा टोमॅटो तरी तो टाकला तर चालते. माझी पोरं असं खात नाही, त्यामुळे मी काय केलं, त्यावर थोडंसं तिखट मीठ टाकलं. ह्यात तुम्हाला चाट मसाला किंवा मॅगी मसाला असला ना तरी पण चांगलं लागतं. मी तिखट मीठ टाकलं. त्यानंतर माझ्याकडे फरसाणा शिल्लक होता. फरसाणा थोडासा असा कणी त्यावर टाकला, असं कुरकुरीत थोडंसं खाताना वाटावं यासाठी. आणि मग त्यानंतर कणी उभी अशी दुमड करायची, तशी अशी दुमडून कणी फ्रँकी टाईप असं केलं होतं. पण लागत होतं छान. म्हणे मी काय अंडे खात नाही, पण त्या दोघं तर म्हणत होती लागत होतं छान. ह्यात तुम्हाला अजून टोमॅटो केचप पाहिजे होतं किंवा पुदिन्याची चटणी वगैरे असेल तरी पण लावलं तरी पण छान लागतं. पण घरच्या घरी कणी संध्याकाळच्या वेळेत पोटभरीचा नाश्ता हा छान आहे. चपाती पण आपली सकाळची 1-2 शिल्लक असतेच, तर त्यातल्या त्यात बनवून असं द्यायचं कधी पण, पोरं पण आवडीनं खातील. तर इथं सकाळची वेळ आहे. मी एका बाजूला दूध ठेवलं होतं आणि एका बाजूला मला सोयाबीनची भाजी करायची होती. त्यासाठी सोयाबीन थोडंसं पाण्यामध्ये उकळून घ्यायसाठी ठेवलं होतं. त्यानंतर इकडे लगेचच पीठ मळून घेतलं चपातीचं. चपातीचं पीठ मळेपर्यंत दूध देखील गरम झालं होतं आणि इकडे सोयाबीन पण उकळी आलं होतं. आता हे गॅस बंद करायची आणि 2-4 वेळा चांगल्या पाण्यानं धुवून कणी फोडणीला टाकायचं. ह्यात तुम्ही मटणाचा मसाला घातला तरी पण चालतं, जे ओलं वाटण असते ते. मी यामध्ये फक्त कांदा टोमॅटो घातलं होतं आणि ह्या कणी मिलमेकरसोबतच हा मसाला फ्रीमध्ये मिळाला होता, तर ते मी घातलं होतं. चवीला एकदम छान झालं होतं. अगदी कमी साहित्यामध्ये पण चांगलं झालं होतं. ह्यावर तुम्ही चिरलेले कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं जर असेल ना ते घातलं तरी पण चांगलं लागतं. हे बघा, दिसायला पण आणि चवीला पण एवढं भारी झालं होतं. तर हे झाल्यानंतर मी लगेचच चपात्या करून घेतल्या होत्या. चपात्या करून घेतल्या, पोरांचा डबा भरला, त्यानंतर चहा आणि उपीट केलं होतं. ते सगळं त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला. माझं सगळं आवरलं. भांडी कणी चहाची नाश्त्याची वगैरे घासायची बेसिनमध्ये ठेवली होती, जेवण वगैरे केलेली. बाकीचं झाडू वगैरे आवरत बसल्यामुळे ही कामं राहिली होती. आता म्हटलं झाडू वगैरे झालेलं आहे, तर ही कणी ओट्यावरची पण कामं आता आवरून घ्यायची. सकाळची कणी भांडी माझी जेवण वगैरे आवरल्यानंतर मी सगळं शेगडीचं बर्नर, तुमचा चिमटा वगैरे सगळंच घासून धुवून ओटा वगैरे घेते. म्हणजे कसं संध्याकाळचं फक्त ओल्या कपड्यानं पुसलं तरी ओटा क्लीन असा दिसतो. ज्या किचनमध्ये चहा नाश्ता जेवण असं सगळंच बनवलं जातं ना, तिथं भांड्यांची पण अजिबात कमतरता नसते. एवढ्यातही फक्त सकाळपासूनचं चहा नाश्ता जेवणाची भांडी पण जाळी भरून बेसिनमध्ये साठली होती. कारण बनवायचं आणि ते बेसिनमध्ये नंतर घासायला असं ठेवून द्यायचं, कारण एकट्यानंच एकाच वेळेत का नाही सगळं आवरायचं असतं. त्यामुळे कुठंतरी एखादं काम मागं पुढं होऊन जातं. चला तर भांडी आवरून घेऊया, राहिलेला ओटा पण धुवून घेते. त्यानंतर फुलं आणून देवपूजा पण केली. तुम्हाला ते जास्वंदाचं तेल बनवायचं माहिती आहे? म्हणजे मला माहिती नाही, मी फक्त ऐकलं आहे की केसवाढीसाठी जास्वंदीचं तेल पण बनवतात. तर आता माझ्या जास्वंदीला की नाही बहर इतका आलेला की देवाला घालून, वर्कशॉपच्या देवाला घालून बाहेर मी ते कटोऱ्यात ठेवते, तरी पण माझ्याकडे जास्वंदीची फुलं शिल्लक राहतात. तर तुम्हाला कसं बनवायचं माहिती असेल ना तर थोडंफार मला सांगा. फुलं भरपूर सापडली की नाही, देवारा पण असा भरभरून दिसतोय. तर त्यानंतर दुपारच्या वेळेत का नाही मला का ते सोयाबीनचं एवढंसं खाऊच वाटत नव्हतं, कारण थोडीशी अंगात का नाही कणकण वाटत होती. त्यामुळे म्हटलं बेसनची का नाही पोळी चांगली करपूस अशी भाजून घ्यायची बारीक गॅसवर आणि ती चपातीसोबत खायची. म्हणून हे थोडीशी माझ्यासाठी आता केली. त्यानंतर पोरांना संध्याकाळी करायलासाठी पीठ काढून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. त्यानंतर काय मी व्लॉग वगैरे बनवला नाही, हे डायरेक्ट दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. इथं पाणी आलं होतं, पाणी आलेल्याची गडबड चालू आहे इथं.
प्यायचं पिंप वगैरे परवा दिवशी काय झालं, रात्रीचंच कधी पाणी येऊन गेलेलं का नाही मला माहितीच नाही. 5:30 वाजता पलीकडल्या काकीने आवाज दिला. म्हटलं 15 मिनिट भरू दे आणि त्यानंतर का नाही प्यायचं वगैरे भरून घ्यायचं. तोपर्यंत 5:45ला पाणी गेलं. त्यामुळे का नाही मला पाणी सापडलं नव्हतं. त्यामुळे आज सगळं घासून धुवून का नाही भरावं लागलं पाणी. इथं माझं सकाळचं तर किचनमधला भात झालेल्या चपात्या सगळ्याच बनवून घेतलेल्या. नीलसाठी ऑमलेट बनवून दिलं होतं. तो गेला आहे शाळेला. त्यानंतर इथं आता पाणी आलं, पाणी भरून घेतलं. त्यानंतर फुलं काढून आणली देवपूजेसाठी. तोपर्यंत पाहुणे आलेत. मग नाश्ता वगैरे पण करायचं होतं. त्यात आज पाणी आलेल्या वेळेत का नाही माझ्या घरचं टॉयलेट, त्यानंतर बाहेरचं कस्टमरांसाठी बांधलेलं ते टॉयलेट, वर रेंटनं दिलेलं आहे त्यांचं पण ते टॉयलेट, असं 3 टॉयलेट का नाही घासून धुवून काढली. वरची तर इतकी घाण झालेली का नाही, अजिबात कधी धुतात की नाहीत काय माहीत. ते सगळं का नाही फिनेल आणि हार्पिक टाकून धुवून घेतलं. त्यामुळे पाणी आलेल्या वेळेत ती कामं करून घेतल्यामुळे किचनच्या कामांना वेळ लागला. त्यानंतर आलेल्यांना पण पोहे वगैरे बनवलं, कारण आम्ही पण नाश्ता करायचा, तर मग सगळ्यांनाच पोहे वगैरे बनवले. त्यानंतर कांदा वगैरे चिरलेला सगळा कचरा पडलेला तो सगळा भरून घेतला. त्यानंतर इथं दुपारची वेळ आहे. इथं ज्वारीचं पीठ संपलं होतं, त्यामुळे ज्वारीचं दळप करायला चालू होतं आणि मी एका बाजूला मोबाईलवर स्वामी समर्थांचे अध्याय लावलेले आहेत. कारण मी रोज एक अध्यायाचं मोबाईलवर तसं तर वाचन करायला म्हटलं जमत नाही, वेळ मिळेल न मिळेल, म्हणून मी काय करते मोबाईलवरच लावून कधी ऐकायला चालू केलं होतं. माझं 44 अध्यायापर्यंत आलं होतं. म्हटलं आज 44 ते 53 असा एकच मला व्हिडिओ सापडला स्क्रोल करताना. म्हटलं आता ते की नाही ऐकत आजच पूर्ण करायचं. त्यामुळे दळप करताना ते ऐकत का नाही हे सगळी माझी कामं होई तोपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत माझे 53 अध्याय पूर्ण झाले होते ऐकून. तर इथे ज्वारीचं एक दळपाचं एक घाणं झालं. त्यानंतर कपडे की नाही रोजची कपडे मी मशीनला लावून घेतली होती, ती उन्हात घातली. ते मला तांदळाचं पीठ पण करायचं होतं, पण ती चाळण अशी गरम झाली होती. तोपर्यंत हे बेडशीट वगैरे पण मी सकाळी भिजत घातले होते, ते पण लावून घेतले. अजून तिसऱ्या वेळेचं मशीन करायचं बाकी आहे. त्यानंतर म्हटलं आता हे गार चाळण करत बसायला परत वेळ होणार. तसेच कशी तरी काढली आणि तांदूळ लावलं गिरणीला. त्यानंतर उरलेले कपडे सगळी उन्हात घालून घेतली. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.